नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्याला आपण आयोगांनी विचारलेले प्रश्न या गटावरील अर्थशास्त्रामधील बँकिंग या विषयावरील प्रश्न पाहणार आहोत. तर हे प्रश्न ॲटलिस्ट 3 वेळा रिवाईज करा. म्हणजे कुठलीही गोष्ट जर तुम्ही 3 वेळा रिवाईज केली तर दीर्घकाळ तुमच्या लक्षात राहते आणि परीक्षेच्या प्रेशरमध्ये तुमचा कुठलाही प्रश्न राहणार नाही. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. हे सर्व प्रश्न शेवटपर्यंत बघा. प्रत्येक प्रश्न हा ॲटलिस्ट 3 वेळा रिवाईज केल्यानंतर तुम्हाला त्या प्रश्नातला सगळाच मतितार्थ समजून येईल. चला तर मग वेळ न घालवता मी करते पहिला प्रश्न सुरुवात. पहिला प्रश्न आहे राज्यसेवा मुख्यला जानेवारी 2024 लेटेस्टमध्ये विचारलेला आहे. तर काय प्रश्न आहे? भारतातील ठेवीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. आहे 2022-23 पोस्ट ऑफिसमधील ठेवी बँकेमधील ठेवीपेक्षा जास्त होत्या. एकदम चुकीचं आहे. पोस्ट ऑफिसमध्ये ठेवी जास्त राहत नाहीत, कारण पोस्ट ऑफिस हे बँक जास्त करून लोक यूज करत नाहीत. त्यामुळं हे विधान एकदम चुकीचं आहे. दुसरं विधान आहे 2022-23 भारतीय रिझर्व्ह बँकेच्या इतर ठेवीपेक्षा पोस्ट ऑफिसच्या बचत ठेवी जास्त होत्या. हो, हे मात्र बरोबर आहे, कारण बचत ठेवीमध्ये सुकन्या एक योजना आहे, जी की पोस्टाची योजना आहे. त्या योजनेमध्ये बऱ्याचशा मुलीच्या पालकांनी त्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुकन्या योजनेमध्ये ठेवी ठेवलेल्या आहेत, म्हणजे त्या बचत ठेवी आहेत. त्यामुळं हे वाक्य एकदम बरोबर आहे, म्हणजे बी योग्य आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बी फक्त योग्य. यानंतर प्रश्न क्रमांक 2, नरसिंह समितीच्या 1991च्या शिफारसीचा हेतू डॅश डॅश होता. ह्या 2 समित्या होत्या आणि त्याच्यातली आपल्याला 1991ची समिती विचारले. आहे परिचलन लवचिकतेचे प्रमाण निश्चित करणे. हो, 1991च्या समितीने हे सांगितलेलं होतं. आणि ब आहे सार्वजनिक बँकांना निर्णय प्रक्रियेमधील अंतर्गत स्वायत्तता निश्चित करणे. हे पण बरोबर आहे. त्यानंतर क आहे व बँकेतील व्यावसायिकता मोठ्या प्रमाणात निश्चित करणे. हे पण बरोबर आहे. म्हणजे तिन्ही अ ब क बरोबर आहेत, म्हणजेच ड वरीलपैकी सर्व. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 3, डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली बँकिंग क्षेत्रीय सुधारणा समितीने आपला अहवाल भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयास डॅश डॅशमध्ये सादर केला. आता नरसिंह समिती म्हटलं की बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती येतात. त्यांचे 2 अहवाल होते. एक 1991ला ज्यावेळेस उखाजाप मॉडेल आलं त्यावेळेस त्यांनी एकदा सुधारणा दिल्या. त्यानंतर 1997ला दुसरी समिती स्थापन झाली आणि तिने एप्रिल 1998ला तिचा अहवाल दिला. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, एम नरसिंहम आणि एप्रिल 1998. यानंतर प्रश्न क्रमांक 4, भारतातील सुधारणा धोरणामुळे बँकेतील विदेशी गुंतवणुकीवर डॅश डॅश टक्के पर्यंत वाढविण्यात आला. आता बँकेतील विदेशी गुंतवणूक ही 74% पर्यंत वाढविण्यात आली होती. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 5, 2020-21 दरम्यान M3 मध्ये डॅश डॅश समाविष्ट करण्यात आले. आता M3, M1, M2 आणि M3 ह्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्यामध्ये संकुचित पैसा हा M1 असतो आणि M3 हा विस्तारित पैसा असतो, ज्यामध्ये बँकेकडील मुदत ठेवी आणि बँकेकडील मागणी ठेवी सर्वच येतात. पोस्ट ऑफिसचा आणि M3चा कुठलाही संबंध नाही. तो L1 मध्ये येतात पोस्ट ऑफिसमधल्या ठेवी. त्यामुळं क आणि ड हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, क आणि ड. यानंतर प्रश्न क्रमांक 6, खालील विधाने विचारात घ्या. प्रादेशिक ग्रामीण बँका व्यापारी बँकेद्वारे प्रायोजित केल्या जाते. बरोबर आहे. प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजेच RRBs बद्दल विचारलेलं आहे आणि प्रायोजिक बँकेद्वारे त्या राबविल्या जातात. हे एकदम वाक्य बरोबर आहे. त्यानंतर दुसरं आहे प्रादेशिक ग्रामीण बँका किसान क्रेडिट कार्ड योजना राबवित नाहीत. हे चुकीचं आहे, कारण प्रादेशिक
ग्रामीण बँका हा ग्रामीण भागातील विकास करण्यासाठी स्थापन केलेल्या आहेत आणि त्या क्रेडिट कार्ड देत नाहीत. कशावरून? म्हणजे ब चुकीचं आहे. यावरून आपल्याला एलिमिनेशन मेथड वापरता येते. वरीलपैकी सर्वमध्ये ब येते, हे गेलं. त्यानंतर अ आणि ब हे गेलं आणि ब आणि क हे गेलं. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. अ आणि क एकदम बरोबर आहे. क वाचून घेऊया. नाबार्डने स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेच्या अंमलबजावणीबाबत कार्यान्वित करण्याच्या सूचना प्रादेशिक ग्रामीण बँकांना जारी केल्या आहेत. तर हे मात्र एकदम बरोबर आहे. अ आणि क. मी प्रश्न पटपट घेत आहे कारण आपल्याला हे क्विक रिव्हिजन करायचे आहे आणि हे प्रश्न वारंवार विचारले जातात असेच प्रश्न मी येथे घेत आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 7. 30 सप्टेंबर 2021 रोजीच्या रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे बँकेतर वित्त संस्थाच्या रचनेत संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. आता 30 सप्टेंबर 2021 हा प्रश्न 2023 मध्ये राज्यसेवा मुख्याला विचारलेला होता. तर यामध्ये नाबार्ड ही एक बँकेतर वित्त संस्था आहे, एकदम बरोबर आहे. त्यानंतर गृहनिर्माण वित्त कंपन्या बँकिंग वित्तीय संस्था आहेत, हे मात्र चुकीचं आहे. त्यानंतर क आहे राष्ट्रीय गृहनिर्माण बँक ही एक बँकेतर वित्त संस्था आहे, हे पण बरोबर आहे. म्हणजे अ आणि क बरोबर आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ आणि क बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 8 हा जोड्या लावा प्रश्न आहे आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका विलिनीकरणाच्या जोड्या आहेत. या आहेत हस्तांतरित बँक आणि हस्तांतरित कोणाकडे झालं याच्या जोड्या. तर अलाहाबाद बँक ही इंडियन बँकेमध्ये विलीन झालेली आहे. ओरिएंट बँक ऑफ कॉमर्स ही बँक पंजाब नॅशनल बँकेत विलीन झालेली आहे. त्यानंतर कॉर्पोरेशन बँक ही बँक युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झाली आणि सिंडिकेट बँक ही कॅनरा बँकेत विलीन झाली. यानुसार आपल्याला असं सांगता येईल की अ ला 4, ब ला 1, क ला 2 आणि ड ला 3. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 9. आंतरराष्ट्रीय पातळीवर बँकिंग क्षेत्र सातत्याने सुधारणा करण्यासाठी डॅश डॅश ही एक स्थायी संरचना आहे. तर बेसल समिती किंवा बेसल असं एक मानांकन आहे. त्यानुसार आंतरराष्ट्रीय पातळीवर बँकेची सुधारणा करण्याचं ते एक आपल्याला सांगता येईल की मेजरमेंट करण्याचं समिती आहे. त्यालाच बॅसल समिती असं म्हटलं जातं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 10. FRBM कायदा केव्हापासून लागू झाला? आता FRBM कायदा हा केव्हाचा आहे? तर 2003चा आहे आणि तो लागू केव्हापासून झाला? तर तो झाला 5 जुलै 2004 पासून लागू झाला. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या कारण ह्या गोष्टी वारंवार विचारल्या जातात. यानंतर 11वा प्रश्न आहे जुलै 1969ला ज्या 14 बँकांवरील ठेवीचे मूल्य डॅश डॅश किंवा त्यापेक्षा जास्त होते त्यांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर आता आपल्याला 2दा राष्ट्रीयकरण झाले हे पण गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे कारण पहिल्यांदा जेव्हा झालं तेव्हा 50 कोटीच्या वर ज्यांचे ठेवी होत्या त्या बँका विलीन करण्यात आल्या किंवा त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. त्या 14 बँका होत्या आणि त्यानंतर दुसरं विलिनीकरण हे 200 कोटीपेक्षा जास्त ज्यांच्या ठेवी होत्या त्यांचं विलिनीकरण करण्यात आलं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 50 कोटीपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या 14 बँकेचं 1969 मध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आलं. यानंतर प्रश्न क्रमांक 12. भारतातील व्यापारी बँकांच्या ठेवी कर्ज ठेवी गुणोत्तर धोरणाबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर अ आहे कर्ज ठेवी गुणोत्तर प्रमाण RBIने निश्चित नियम केलेले आहेत, एकदम बरोबर आहे. बँकेची सरकारी रोखीमधील गुंतवणूक तुलनेने अधिक सुरक्षित आहे, हे पण बरोबर आहे. सरकारी रोखीतील गुंतवणूक जी आहे ती एकदम सुरक्षित आहे, त्यामुळं बँका ही गुंतवणूक करत असतात. त्यानंतर क आहे अलीकडेच आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन बँका व्यवसायाच्या गुणोत्तरामध्ये बदल करीत आहेत, बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. त्यानंतर ड आहे कर्ज ठेवी गुणोत्तर प्रमाण सूत्र बरोबर एकूण कर्ज भागिले ठेवी गुणिले 100 भागिले 1.
तर हे सुद्धा एकदम बरोबर आहे. म्हणजे बँकेच्या कर्ज ठेवीचे गुणोत्तर धोरण हे या सगळ्या गोष्टी यामध्ये दिल्यात आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. यानंतर प्रश्न क्रमांक 13, बँक या शब्दाला मराठी भाषेत काय म्हणतात? तर आपण बँकच यूज करतो, पण याला मराठीमध्ये अधिकोष किंवा अधिकोष असं म्हटलं जातं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ड हे. यानंतर प्रश्न क्रमांक 14, 1995 मध्ये बँक ग्राहकांच्या विवादाचे स्वस्त आणि जलद निपटारा करणारी डॅश डॅश ही एक नवीन योजना सुरू केली. त्या योजनेचं नाव आहे बँकिंग लोकपाल योजना. ही 1995 सुरू करण्यात आलेली एक योजना होती. यानंतर प्रश्न क्रमांक 15, ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्जपुरवठा करणारी डॅश डॅश ही शिखर संस्था आहे. आता ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उद्योग जे काही असत त्याला कर्ज पुरवठा करणारी खालीलपैकी कुठली बँक आहे? तर रिझर्व्ह बँक ही बँकांची बँक आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही जिथे रिझर्व्ह बँकेचं प्रतिनिधित्व करणारी बँक आहे. आणि नाबार्ड ही ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमाला प्रोत्साहन देणारी कर्जपुरवठा करणारी शिखर संस्था आहे, जी की 1982 मध्ये स्थापन झालेली शिवरामन समितीच्या शिफारशीनं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 16, भारतीय व्यापारी बँक प्रणालीमध्ये खालीलपैकी बाजारपेठेची कोणता भाग हा वृद्धिकारक व नफा मिळवून देणारा आहे? तर आपल्याला सरळ सरळ बँकेचं कार्य विचारलंय. रिटेल बँक ही नफा मिळवून देत असते बँकांना. म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रिटेल बँकिंग. यानंतर प्रश्न क्रमांक 17, पेमेंट बँकेची प्रमुख वैशिष्ट्ये डॅश डॅश ही आहेत. तर प्रमुख बँक ही 1 लाखापर्यंत ठेवी स्वीकारते. म्हणजे हे एकदम बरोबर आहे. ATM व डेबिट कार्ड देण्याची परवानगी आहे. नाही, ATM कार्ड देण्याची परवानगी आहे पण डेबिट कार्ड नाही, कारण ती कर्ज देणारी बँक नाही. म्हणजे चुकीचं आहे. त्यानंतर आहे ATM कार्ड देण्याची परवानगी. आताच सांगितलं मी, ATM कार्ड देण्याची परवानगी आहे पेमेंट बँकेला आणि कोणत्याही स्वरूपात कर्ज देता येणार नाही. म्हणजे पण मी आता सांगितलं. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यानंतर प्रश्न क्रमांक 18, एप्रिल 1980 मध्ये पुढीलपैकी कोणत्या बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? आता एप्रिल 1980 मध्ये हे पण एक प्रश्न लक्षात ठेवायचा की 1980 मध्ये किती कोटीच्या वर ठेवी असतील त्या बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं? तर त्या होत्या 200 कोटीच्या वर. ज्या बँकांचं ठेवी होत्या त्या 6 बँका राष्ट्रीयकरण करण्यात आल्या. त्यापैकी एक होती कॉर्पोरेशन बँक ऑफ ओरिएंट बँक ऑफ कॉमर्स. म्हणजे म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केवळ आता दुसऱ्या कुठल्या होत्या बँका? तर आंध्रा बँक, न्यू बँक ऑफ इंडिया, त्यानंतर विजया बँक आणि पंजाब अँड सिंध बँक. म्हणजे आता तुम्हाला समजून आलं असेल की ह्या 6 बँका 200 कोटीच्या वर ठेवी असल्यामुळे राष्ट्रीयकरण करण्यात आलं एप्रिल 1980 मध्ये. यानंतर प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणती सुधारणा ही 1991च्या नरसिंहम समितीच्या शिफारशीचा भाग नाही? आपल्याला आता भाग नाही असं विचारलेलं आहे. पहिलं पर्याय आहे ज्या व्यापारी बँका भांडवल पूर्ततेचा मानदंड पाळत असतील त्यांना रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीशिवाय नव्या शाखा उघडण्याची मुभा. एकदम बरोबर आहे. त्यानंतर दुसरं आहे बँकेच्या कर्जावर व्याजदराचे थर कमी केले गेले. एकदम बरोबर आहे. CRR आणि SLRला तर बँकिंग क्षेत्रावरील एक काय म्हणतात दंडच असं म्हटलेलं होतं नरसिंहम समितीनं. त्यानंतर तिसरं आहे रोख राखीव निधी म्हणजे CRR आणि वैधानिक रोखता प्रमाण SLR यांच्या पुरेशी वृद्धी. आत्ताच मी काय सांगितलं, यामध्ये त्यांनी सरळ सांगितलं होतं की हा एक दंडच म्हणता येईल, म्हणून हे विधान चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचं विचारलं होतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 20, समितीच्या शिफारशीनुसार क्षेत्रीय ग्रामीण बँका अस्तित्वात आल्या. क्षेत्रीय ग्रामीण बँका
अस्तित्वात येण्याचं कारण यम नरसिंहम समिती आहे हे आपल्याला माहीत आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21. व्यापारी बँकांनी दिलेल्या कर्जावरील व्याजदरासाठी वर्ष 2010 मध्ये लागू केलेल्या पायाभूत दर मोजणीमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींचा विचार केला जातो? आता पायाभूत दरामध्ये कोणत्या बाबीचा विचार केला जातो? तर CRR, त्यानंतर निधीवरील खर्च, त्यानंतर कमीत कमी परतावा म्हणजे काय, बेसल निकष असं आपल्याला म्हणता येते. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे A, C आणि D, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओमध्ये मी जे काही प्रश्न घेतले ते वारंवार विचारले गेलेले आहेत.